नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, स्पर्धा परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाचा घटक म्हणजे करंट अफेअर्स। तर यावर बरेच प्रश्न परीक्षांमध्ये विचारले जातात। तर 2022च्या परीक्षांना उद्देशून आम्ही हा करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्नसंच बनवलेला आहे आणि तो पण 300 प्रश्नांचा। ठीक आहे, तर हा 300 प्रश्नांचा संच अतिशय महत्त्वाचा असा ठरणार आहे आपल्यासाठी, आपल्या परीक्षांसाठी। तर यामध्ये अशा प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे जेणेकरून परीक्षेमध्ये त्यांना विचारण्याची दाट शक्यता राहील। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मी तर म्हणेल की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच, कारण यामध्ये एकूण 300 प्रश्न आहेत आणि ते पण अतिशय महत्त्वाचे असे। तर चला तर स्टार्ट करूया। मित्रांनो, प्रश्न आहे, देशातील पहिली स्मार्टफोन आधारित ई-मतदान सुविधा देणारे राज्य कोणते? ते आहे तेलंगणा। तेलंगणा राज्याने तेथील नागरिकांना स्मार्टफोन आधारित ई-मतदान सुविधा देऊ केलेली आहे। तर याच्यामध्ये विशेष असं आहे की जे वयोवृद्ध आहेत, ठीक आहे, वयोवृद्ध आणि जे अपंग आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा सद्यस्थितीमध्ये देऊ करण्यात आलेली आहे तेलंगणा राज्यामध्ये। ज्यांना म्हणजे मतदान बूथवर जाऊन, ठीक आहे, पोल बूथवर जाऊन मतदान करणे शक्य होत नाही अशांसाठी ही सुविधा तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे, स्मार्टफोन आधारित ई-मतदान सुविधा। आणि अशा प्रकारची सुविधा देणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य होय। भारतातील पहिली स्वदेशी मोटार आधारित व्हीलचेअर, तिचं नाव आहे निओ बोल्ट। ठीक आहे, भारतातील पहिली अशी स्वदेशी म्हणजे पूर्णपणे भारतीय बनावटीची मोटार आधारित व्हीलचेअर निओ बोल्ट। तर निओ बोल्ट या मोटार आधारित व्हीलचेअरची निर्मिती करणारी संस्था कोणती? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रास। ठीक आहे, IIT मद्रास या संस्थेने निओ बोल्ट या मोटार आधारित व्हीलचेअरची निर्मिती केलेली आहे। पुढचा प्रश्न, बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्मार्ट हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे ओडिशा राज्य। ठीक आहे, राज्यातील नागरिकांना स्मार्ट हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य ठरले आहे ओडिशा। आणि हे जे हेल्थ कार्ड आहे ते बिजू स्वास्थ्य कल्याण योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट रामप्पा मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर हे तेलंगणा राज्यातील आहे। हे भारतातील 39वे स्थळ आहे जे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले आणि हे रामप्पा मंदिर कुठे आहे? तेलंगणा राज्यात आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेले भारतातील हडप्पाकालीन पहिले ठिकाण कोणते? महत्त्वाचा असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे बघा धोलावीरा। ठीक आहे, हे 40वे स्थळ आहे भारतातील ज्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। तर हडप्पाकालीन म्हणजेच सिंधू संस्कृतीतील पहिले असे ठिकाण ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे ते कोणते आहे? धोलावीरा। धोलावीरा कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे। देशातील सर्वात जास्त रुंद बोगदा कोणत्या राज्यात आहे? देशातील सर्वात जास्त रुंद बोगदा तो आहे महाराष्ट्रामध्ये। मित्रांनो, मुंबई, ठीक आहे, मुंबई ते नागपूर या दरम्यान 701 किलोमीटरचा महामार्ग निर्माण करण्यात येत आहे आणि त्याला श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा सध्याच्याला निर्माणाधीन आहे, म्हणजे त्याचं काम प्रगतीपथावर आहे। तर या मुंबई ते नागपूरच्या महामार्गाच्या किंवा हायवेच्या दरम्यान हा बोगदा बनवण्यात आलेला आहे, जो की सर्वाधिक रुंद असा बोगदा म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे। म्हणून देशातील सर्वाधिक जास्त रुंद बोगदा हा महाराष्ट्रात आहे असं आपल्याला इथं म्हणावं लागतं। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा कोणता? तो आहे पीर पांजाल रेल्वे बोगदा, जो की जम्मू काश्मीरमध्ये आहे। भारतातील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा तो कोणता आहे? पीर पांजाल रेल्वे बोगदा। आता दुसरा प्रश्न आहे की भारतातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता? आता अगोदर आपण पाहिलं रेल्वे बोगदा, आता रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे?
तो आहे चेनानी नशरी बोगदा. हा पण जम्मू काश्मीरमध्ये आहे. हा भारतातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीर प्रदेशातील चेनानी नशरी रस्त्यावरील बोगद्याची लांबी किती? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. जसं की सर्वाधिक लांबीचा रस्त्यावरील बोगदा कोणता, तर आपल्याला हे माहीत असणं गरजेचं ठरतं. जसं की चेनानी नशरी बोगदा, तसंच त्याची लांबी किती आहे हे पण आपल्याला माहीत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्याची लांबी आहे बघा 9.28 किलोमीटर. ठीक आहे. जम्मू काश्मीर प्रदेशातील चेनानी नशरी या रस्त्याची, जो की बोगद्यातील रस्ता आहे, त्याची लांबी आहे 9.28 किलोमीटर. तर जम्मू काश्मीर प्रदेशातील पीर पंजाल रेल्वे बोगद्याची लांबी किती आहे? तर त्याची लांबी आहे बघा 11.22 किलोमीटर. पुढचा प्रश्न, चेनानी नशरी बोगद्यास कोणाचे नाव देण्यात आले आहे? हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. तर चेनानी नशरी बोगद्यास कोणाचे नाव देण्यात आले आहे? कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आलेले आहे चेनानी नशरी बोगद्याला. आणि या चेनानी नशरी बोगद्यालाच पटनी टॉप टनल असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर चेनानी नशरी बोगदा हा एकूण 3 नावाने ओळखला जातो. स्वतः चेनानी नशरी बोगदा, त्याच्यानंतर डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावाने, आणि त्याला पटनी टॉप टनल असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता? 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा तो आहे अटल टनेल. ठीक आहे. हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर 10,000 फुटापेक्षाही जास्त उंचीवर असलेला हा जगातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे, ज्याला अटल टनेल म्हणून ओळखलं जातं. अटल टनेल म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं या टनलला नाव देण्यात आलेलं आहे. अटल टनेल हिमाचल प्रदेशातील कोणत्या 2 भागांना जोडतो? कोणत्या 2 भागांना जोडतो? हा मनाली आणि लाहौल स्पिती या 2 भागांना जोडतो. अटल टनेलचे जुने नाव कोणते? अटल टनेलचे जुने नाव आहे रोहतांग टनल. ठीक आहे. अटल टनलला रोहतांग टनल म्हणून ओळखल्या जात असे. तर याच रोहतांग टनेलला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आशिया खंडातील पहिलाच उत्सव किंवा सण ज्याला युनेस्कोने अमूर्त वारसा स्थळ दर्जा दिला आहे ते आहे कोलकाता येथील दुर्गा पूजा. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील जी जगप्रसिद्ध अशी दुर्गा पूजा आहे, तिला युनेस्कोने अमूर्त वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला आहे. आणि हे अशा प्रकारचं सण किंवा उत्सव आहे आशिया खंडातील की ज्याला पहिल्यांदाच अशा प्रकारचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. तर मग अशा पद्धतीने आशिया खंडातील पहिलाच उत्सव आहे ज्याला युनेस्कोने अमूर्त वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे, ते म्हणजे कोलकाता येथील दुर्गा पूजा. मित्रांनो, तुम्हाला एक इथं गोष्ट सांगावीशी वाटते की मी इथं प्रत्येक प्रश्न तुम्हाला जोर देऊन आणि रिपीट करून सांगत आहे. तर त्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला या गोष्टी चांगल्या अवगत व्हाव्यात, चांगल्या डोक्यामध्ये फिट बसाव्यात. बघा, पुढचा प्रश्न आहे द लाईट ऑफ एशिया या पुस्तकाचे लेखक. याचे पुस्तकाचे लेखक आहेत जयराम रमेश. द लाईट ऑफ एशिया पुस्तकाचे लेखक जयराम रमेश. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत कोणत्या बँकेला अनुसूचित म्हणजेच शेड्युल्ड असा दर्जा देण्यात आला? तर याचं उत्तर आहे बघा पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड. पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत अनुसूचित म्हणजे शेड्युल्ड असा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे हुरून ग्लोबल 500 मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी यादीनुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती? उत्तर आहे ॲपल कंपनी. हुरून ग्लोबल 500 मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी यादीमध्ये ॲपल या कंपनीला जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असं दर्जा देण्यात आलेला आहे. हुरून ग्लोबल 500 मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी यादीनुसार भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती? भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज.
पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर. ती आहे मिताली राज. मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे जिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ठीक आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यापूर्वी राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलेलं होतं. म्हणजे राजीव गांधी यांच्या नावाने हे खेलरत्न पुरस्कार ओळखले जात असे. आता त्यांच्या नावाच्या जागी मेजर ध्यानचंद यांचं नाव या खेलरत्न पुरस्कारांना देण्यात आलेलं आहे. म्हणून आता या खेलरत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखले जाते आणि हा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर आहे मिताली राज. पुढचा प्रश्न आहे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाणास कोणते नाव देण्यात आले होते? तर त्याला कुसुमाग्रज नगरी असे नाव देण्यात आले. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर हे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले होते आणि आतापर्यंतच्या कालखंडामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे आयोजन करण्यात आलेले आहे नागपूरमध्ये हे एकूण तीन वेळा करण्यात आलेलं आहे आणि 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे नागपूरमध्ये आयोजित झालं हे तिसऱ्या वेळेसचं नागपूरमधील आयोजन होतं. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. कोण होते? तर ते होते डॉक्टर जयंत नारळीकर. ठीक आहे, डॉक्टर जयंत नारळीकर हे वैज्ञानिक आहेत आणि त्याचबरोबर एक साहित्यिक सुद्धा आहेत. पूर्णपणे उघड्यावर शौचमुक्त राज्य दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य ते आहे गोवा. तमिळनाडू राज्याचे राज्यपाल ते बनवारीलाल पुरोहित आहेत. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक गरीब असणारे राज्य कोणते? ते आहे बिहार. ठीक आहे, नीती आयोगाने राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जाहीर केला तर त्यामध्ये भारतातील सर्वाधिक गरीब राज्य म्हणून बिहारची नोंद करण्यात आलेली आहे. बिहारमधील एकूण लोकसंख्येच्या 51.91% लोकसंख्या ही गरीब या रेषेखाली येते. 2021चा शांततेच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास देण्यात आला? कोणास देण्यात आला? मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव या दोघांना विभागून देण्यात आलेला आहे 2021 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार. 2021चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास देण्यात आला? हा पुरस्कार अब्दुल रजाक गुरनाह यांना देण्यात आला. नोबेल पुरस्कारांचे वितरण कोणत्या तारखेला केले जाते? हे 10 डिसेंबर रोजी केले जाते. अल्फ्रेड नोबेल यांचा पुण्यतिथी दिवस आहे 10 डिसेंबर. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक गरीब असणाऱ्या राज्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्राचा क्रमांक कोणता? तर यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे 17वा. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 14.85% लोक हे गरिबी या म्हणजे गरीब किंवा दरिद्र या रेषेखाली येतात. भारत सरकारने डॅश देशासोबत 6,00,000 AK-203 रायफलींचे उत्पादन करण्यासंबंधी करार केला. रशिया या देशासोबत. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार सर्वात कमी दारिद्र्य असणारे पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते? ते आहे केरळ राज्य. केरळमधील मात्र 0.71% लोकसंख्या ही गरिबी किंवा दारिद्र्य रेषेखाली येते. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकानुसार भारतातील सर्वात कमी दारिद्र्य असणारे राज्य म्हणजे केरळ. पुढचा प्रश्न आहे ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणजेच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर 2021 म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली? तर तो शब्द आहे वॅक्स, ज्याचा अर्थ गाय असा होतो.
कोणत्या राज्यात दुआरे रेशन योजना कार्यरत आहे? ही योजना पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहे, दुआरे रेशन योजना. सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत राजीव कुमार. नीती आयोगाचे वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत, म्हणजे CEO कोण आहेत? ते आहेत अमिताभ कांत. G20 देशांच्या 17व्या परिषदेचे नियोजित आयोजन कोठे होणे निश्चित आहे? म्हणजे की G20 देशांची 17व्या परिषदेचं नियोजित ठिकाण कोणतं? तर ते आहे इंडोनेशिया. G20 देशांच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन रोममध्ये करण्यात आले, इटलीची राजधानी रोम. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? ते पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? तर ते आहे कोपनहेग. डेन्मार्कची राजधानी कोपनहेग हे जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. तर ही नोंद जी आहे ती इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट या संस्थेच्या निर्देशांकानुसार करण्यात आलेली आहे. 2021चा जो काही निर्देशांक इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेला आहे त्याच्यानुसार जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते? तर ते आहे कोपनहेग. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात महागडे शहर कोणते? ते मुंबई आहे. जगातील वास्तव्यास सर्वात योग्य शहर कोणते? ते आहे ऑकलंड. ठीक आहे, न्यूझीलंडमधील ऑकलंड हे जगातील वास्तव्यास सर्वात योग्य असं शहर म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार भ्रष्ट असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताचे स्थान कितवे? तर ते आहे 86वे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार भ्रष्ट असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारताचे 86वे स्थान होय. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार सर्वात प्रामाणिक म्हणजे कमी भ्रष्ट असलेला देश कोणता? तो आहे न्यूझीलंड. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार किंवा निर्देशांकानुसार सर्वात प्रामाणिक किंवा कमी भ्रष्ट असलेला देश न्यूझीलंड. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे? त्याचे मुख्यालय बर्लिनमध्ये आहे, जर्मनीची राजधानी बर्लिन. कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदार हक्क दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी करतात? 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार हक्क दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, शासकीय योजना नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देणारी जनसेवक योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. राज्यातील ज्या काही शासकीय योजना आहेत त्या नागरिकांना घरपोच किंवा त्यांना प्रत्येक योजनेची माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने जनसेवक ही योजना सुरू केलेली आहे कर्नाटक राज्य शासनाने. बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अनुदानित दरात इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देणारी गो ग्रीन योजना डॅश राज्याने सुरू केली? ही योजना गुजरात राज्य शासनाने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, शासकीय योजना नागरिकांना घरपोच उपलब्ध करून देणारी जनसेवक योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ही योजना कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेली आहे जनसेवक योजना. या योजनेचा उद्देश आहे ज्या काही शासकीय योजना आहेत त्या नागरिकांना घरपोच उपलब्ध व्हाव्यात, त्यांची माहिती त्यांना मिळावी. बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना अनुदानित दरात इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देणारी
गो ग्रीन योजना डॅश राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना गुजरात राज्याने सुरू केलेली आहे. बांधकाम तसेच औद्योगिक क्षेत्रातील जे काही कामगार आहेत त्यांना अनुदानित स्वरूपामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करून देणारी गो ग्रीन योजना ही गुजरात राज्य शासनाने सुरू केली आहे. बघा पुढचा प्रश्न आहे 2021चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीस देण्यात आला? हा पुरस्कार ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीला देण्यात आला. ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीचे लेखक आणि अनुवादक बघा डेव्हिड डिओप आणि ॲना मोस्चवासिक हे अनुक्रमे लेखक आणि अनुवादक आहेत. ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीला 2021चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डॅश या वर्षापासून दिले जात आहेत. कोणत्या वर्षापासून दिले जात आहेत? 2005 या वर्षापासून हे पुरस्कार दिले जात आहेत. सीबीआय आणि ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती असतो? तर यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. अलीकडील काळामध्ये म्हणजे अलीकडेच सीबीआय आणि ईडी यांच्या संचालकांचा जो कार्यकाळ आहे तो वाढवून 5 वर्षांपर्यंत करण्यात आलेला आहे. 2020 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त कादंबरी तर ती कादंबरी आहे द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. 2020 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या कादंबरीची निवड करण्यात आली. द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या कादंबरीचे लेखक आणि अनुवादक मॅरिएक रिझनेवेल्ड आणि मिचेल हॅचिसन हे अनुक्रमे लेखक व अनुवादक आहेत. लेखक मॅरिएक रिझनेवेल्ड आणि अनुवादक मिचेल हॅचिसन. द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. ठीक आहे. 2019चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती आहे? ती आहे सेलेस्टियल बॉडीज. सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला 2019 या वर्षाकरिता. तर मित्रांनो या सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीचे लेखक आहेत जोखा अलहर्ती आणि याचा अनुवाद केला आहे मॅरिलिन बूथ यांनी. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासंबंधीची ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरते कारण पुरस्कारासंबंधी किमान एकतरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर यावर प्रश्न विचारला जाणार नाही हे सांगता येत नाही म्हणून यासंबंधीची माहिती आपणास असणं गरजेचं ठरतं. तर 2020 या वर्षासाठी जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला तो द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या कादंबरीला देण्यात आला. 2019 या सालासाठी सेलेस्टियल बॉडीज या कादंबरीला देण्यात आला. तर 2021 या सालासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला? ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या कादंबरीला हा पुरस्कार 2021 या वर्षाकरिता मिळालेला आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा प्रियंका कानुनगो. सायबर गुन्हे अन्वेषण विभाग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ते आहे केरळ. सायबर गुन्हे अन्वेषण विभाग सुरू करणारे केरळ राज्यातील पोलीस दल हे देशातील पहिले असे पोलीस दल आहे ज्याने अशा प्रकारचा विभाग सुरू केलेला आहे सायबर गुन्हे अन्वेषण विभाग. ठीक आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या आहेत रेखा शर्मा. महिला व बालकांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले विधेयक म्हणजे त्या विधेयकाला कोणते नाव आहे? तर त्या विधेयकाला शक्ती असे नाव आहे. तर शक्ती हे जे विधेयक आहे ते डॅश कायद्याची नकल आहे. तर हे विधेयक जे आहे ते आंध्र प्रदेशातील दिशा या कायद्याची नकल आहे. 21व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष ते आहेत न्यायमूर्ती बलवीर चव्हाण. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी कोणता? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा आहे आणि हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे परीक्षांमध्ये. कारण
लडाखने नुकतेच आपले राज्य प्राणी आणि राज्य पक्षी घोषित केलेले आहेत. तर मग लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य प्राणी कोणता? तर तो आहे बर्फाळ बिबट्या, ज्याला इंग्रजीमध्ये स्नो लेपर्ड असे म्हणतात. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य पक्षी कोणता आहे मग? तर तो आहे काळ्या मानेचा बगळा, ज्याला ब्लॅक नेक्ड क्रेन असे म्हणतात. जागतिक बँकेचे वर्तमान अध्यक्ष आहेत डेव्हिड रॉबर्ट मालपास. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या आहेत रुपाली चाकणकर. मध्य प्रदेशातील इंदोर नंतर भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते? हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो आपल्यासाठी, कारण नॉर्मली सर्वांना माहीत आहे की भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते, तर मध्य प्रदेशातील इंदोर. तर मग इंदोर नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो हे आपणास मात्र माहीत असणं गरजेचं आहे. तर मग इंदोर नंतर सुरत या शहराचा क्रमांक लागतो भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत. डॅश पासून भारतात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. तर जानेवारी 2016 पासून भारतामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे वर्तमान महासंचालक ते आहेत डॉक्टर अजय माथुर. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे वर्तमान महासंचालक आहेत डॉक्टर अजय माथुर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पहिले महासंचालक कोण होते? पहिले महासंचालक ते होते उपेंद्र त्रिपाठी. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे पहिले महासंचालक होते उपेंद्र त्रिपाठी. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश कोणता? जवळपास सर्वांना याचं उत्तर माहीत आहे, तो आहे अमेरिका. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाने राबवलेली मिशन कवच कुंडल योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर ही योजना कोविड-19 लसीकरणाशी संबंधित आहे. महाराष्ट्र शासनाने राबवलेली ही मिशन कवच कुंडल योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? कोविड लसीकरणाशी संबंधित आहे. जागतिक पाणथळ प्रदेश दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पहिला फाळणी वेदना स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, कारण अलीकडेच हा दिवस घोषित करण्यात आलेला आहे. तर पहिला फाळणी वेदना स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला? तर तो पाळण्यात आला 14 ऑगस्ट 2021 रोजी. ठीक आहे, म्हणजे 2021 मध्येच या स्मृती दिनाची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली दुर्बीण जिचे 25 डिसेंबर 2021 रोजी प्रक्षेपण करण्यात आले, तिचे नाव? तर तिचे नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. भारताचे सर्वाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते? तर ते आहे अग्नि 5. अग्नि 5 हे भारताचे सर्वाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. मेरा घर मेरे नाम ही योजना सुरू करणारे राज्य कोणते? मेरा घर मेरे नाम ही योजना सुरू करणारे राज्य ते आहे पंजाब. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? वर्तमान स्थितीमध्ये न्यायमूर्ती अनुप कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आहेत. संयुक्त राष्ट्रांची व्यापार व विकास परिषदचे मुख्यालय कोठे आहे? याचं मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांती संशोधन संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? तर या संस्थेची स्थापना ही 6 मे 1966 रोजी करण्यात आलेली आहे स्टॉकहोम येथे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती कमल किशोर तातेड. सीमा रस्ते संघटन म्हणजेच BRO, ज्याचं फुल फॉर्म आहे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन, चे मुख्यालय कोठे आहे? त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे.
देशात दर डॅश वर्षांनी वन सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला जातो. दर 2 वर्षांनी वन सर्वेक्षण अहवाल प्रकाशित केला जातो. देशात पहिला वित्त आयोग केव्हा व कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता? तर देशातील पहिला वित्त आयोग हा 1951 मध्ये स्थापन करण्यात आला होता, के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली. सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? ते आहेत न्यायमूर्ती नुथलापती रमणा. सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे? हा आपण प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे? ती आहे 33. सध्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या किती आहे? ती आहे 4. तर त्या ज्या महिला न्यायाधीश आहेत त्या आहेत न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी. तर या 4 महिला न्यायाधीश आहेत सद्यस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयात. टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 हा बहुमान मिळविणारे ते आहेत एलॉन मस्क. एलॉन मस्क यांची टाइम पर्सन ऑफ द इयर 2021 म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर टाइम पर्सन ऑफ द इयर 2020 हा बहुमान मिळविणारे हा बहुमान जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना देण्यात आला. तर टाइम पर्सन ऑफ द इयर 1930 हा बहुमान मिळविणारे ते भारतीय व्यक्ती होते. तर ते कोण? तर ते होते महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना 1930 साली टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना हा बहुमान देण्यात आला होता. स्पेस एक्स या अवकाश तंत्रज्ञान व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO कोण आहेत? ते आहेत एलॉन मस्क. वृत्तपत्र क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत मानाचा पुरस्कार पुलित्झर पुरस्कार कोणती संस्था देते? तर हा पुरस्कार अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातर्फे दिला जातो. पुलित्झर पुरस्कार. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? राणी पाकोळी किंवा नीलपरी. कोविड-19 प्रतिबंधक उपचारावरील पहिली गोळी म्हणजे टॅबलेट तिचं नाव आहे मोलनुपिरावीर. मोलनुपिरावीर या गोळीला मान्यता देणारा जगातील पहिला देश तो आहे ब्रिटन. मोलनुपिरावीरला कोरोना प्रतिबंधक उपचार म्हणून या गोळीला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर मोलनुपिरावीर ही गोळी विकसित करणारी कंपनी कोणती? तर त्या कंपनीचे नाव आहे मर्क फार्मास्युटिकल, जी की एक जर्मन औषध निर्माता कंपनी आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॅश हे होते. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ते होते नंदकिशोर सिंह. फोर्ब्सच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला कोण आहे? तर नवीन सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला आहे मॅकेन्झी स्कॉट. तर फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली 100 महिला यादीनुसार भारतातील सर्वाधिक शक्तिशाली महिला कोणती? तर त्या आहेत निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन या भारतातील सर्वाधिक शक्तिशाली महिला ठरल्या आहेत. सूर्याच्या वातावरणाभोवतीच्या असणाऱ्या सर्वात बाहेरच्या थराला डॅश असे म्हणतात. त्याला कोरोना असे म्हणतात. तर हा प्रश्न इथे महत्त्वाचा का ठरतो? कारण जो नासाने पार्कर नावाचा सोलार प्रोब सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेला आहे त्याने नुकतेच सूर्याच्या या कोरोना म्हणजे सर्वात बाहेरच्या थरामध्ये प्रवेश केला होता. ड्रोनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकांना लस आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्याच्या हेतूने डॅश राज्य शासनाने मेडिसिन फ्रॉम द स्काय ही योजना सुरू केली आहे. तर ही योजना तेलंगणा राज्य सरकारने सुरू केलेली आहे. मेडिसिन फ्रॉम द स्काय
ठीक आहे. आणि याचा उद्देश काय आहे की दुर्गम भागातील लोकांना लस पुरवठा करणे, त्याचबरोबर इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे. प्लॅटफॉर्म पार्किंग सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले रेल्वे स्थानक. तर हडपसर, पुण्यातील हडपसर रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील पहिले असे रेल्वे स्टेशन ठरले आहे जिथे प्लॅटफॉर्म पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश हे होते. तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं आयोजन उस्मानाबाद मध्ये करण्यात आलं होतं. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? त्याचं उद्घाटन रानकवी ना.धो. महानोर यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंबंधीची तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. तर याचे जे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, याचं संमेलनाचं ठिकाण होतं उस्मानाबाद आणि उद्घाटक होते रानकवी ना.धो. महानोर. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे व कोणाच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले? तर बघा, पुण्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. 4 नगरीतील माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे डॉक्टर जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र आहे. अंतराळातील भस्मासूर ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? ही साहित्य कृती देखील जयंत नारळीकरांची आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत UPS मदान. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष UPS मदान. कलवरी वर्गातील 6 पाणबुड्या, त्यांची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावर जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा किंवा चुकीची पर्याय निवडा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टीने कलवरी वर्गातील ज्या काही 6 पाणबुड्या आहेत त्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या आहेत INS कलवरी, INS खांदेरी, INS करंज, INS वेला, INS वागीर आणि INS वागशीर. तर या कलवरी वर्गातील 6 पाणबुड्या होत. कलवरी, खांदेरी, करंज, वेला, वागीर आणि 6वी वागशीर. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आनंद निरगुडे हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत. भारतात पशुधन गणना दर डॅश वर्षांनी केली जाते? 5 वर्षांनी. दर 5 वर्षांनी पशुधन गणना केली जाते भारतात. 1974 मध्ये सर्वप्रथम ऑस्ट्रेलियातील डॅश स्थळाला रामसरचा दर्जा देण्यात आला? तर कोबोर्ग प्रायद्वीप या स्थळाला रामसरचा दर्जा सर्वप्रथम देण्यात आला होता 1974 मध्ये. भारतातील पहिले अन्न संग्रहालय कोठे निर्माण करण्यात आले? तर भारतातील पहिले अन्न संग्रहालय हे थांजावूर या शहरामध्ये निर्माण करण्यात आलेले आहे. हे थांजावूर तामिळनाडूमध्ये आहे आणि याची निर्मिती नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली. राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी पाळतात? हा दिन 24 डिसेंबर रोजी असतो. आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय विधी आयोगाचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यपदी निवड होणारे भारतीय न्यायाधीश? न्यायमूर्ती बिमल पटेल. कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा विषाणू सर्वप्रथम कोठे आढळला? तर हा दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वप्रथम आढळला कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा विषाणू प्रकार. ओमिक्रॉन बाधित भारतातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला?
तो आढळला कर्नाटक राज्यामध्ये. ओमिक्रॉन म्हणजे कोरोनाचा नवा विषाणू प्रकार हा सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता आणि भारतात ओमिक्रॉन बाधित पहिला रुग्ण हा कर्नाटक राज्यामध्ये आढळला. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या औषध निर्माता कंपनीचे मुख्यालय कोठे आहे? भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या औषध निर्माता कंपनीचे मुख्यालय हैदराबाद मध्ये आहे. तेलंगणा राज्यातील हैदराबाद. आशिया खंडातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक त्याचं नाव आहे नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये नॅट्रॅक्स म्हणून ओळखलं जातं. हा आशिया खंडातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक भारतात आहे. तर मग हा भारतात नेमका कोठे आहे असा प्रश्न इथे निर्माण होतो. तर तो कोठे आहे? तो आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये पीथमपूर या शहरात. ठीक आहे, जिल्ह्यातील पीथमपूर या शहरामध्ये हा आशिया खंडातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक म्हणजेच नॅट्रॅक्स आहे. भारतातील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅकचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचा 5वा क्रमांक लागतो. भारतीय अवकाश संघटनेचे पहिले अध्यक्ष? तर भारतीय अवकाश संघटनेचे पहिले अध्यक्ष आहेत जयंत पाटील. भारतीय अवकाश संघटनेचे पहिले महासंचालक कोण आहेत? निवृत्त लेफ्टनंट जनरल A.K. भट्ट हे भारतीय अवकाश संघटनेचे पहिले महासंचालक होत आणि पहिले अध्यक्ष जयंत पाटील. राज्यात शिक्षक हक्क दिन कधी साजरा करतात? तो 11 एप्रिल रोजी साजरा करतात. आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? जगदीश मुखी हे आसामचे राज्यपाल होत. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारास कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आलेलं आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारास. म्हणजे खेलरत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यापूर्वी राजीव गांधी यांचं नाव दिलेलं होतं. तर आता राजीव गांधी यांचं नाव वगळून त्याची जागा मेजर ध्यानचंद यांच्या नावाने घेतलेली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणजेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी विश्वनाथन आनंद. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? ते मोटेरा येथे आहे, जे की अहमदाबाद जिल्ह्याअंतर्गत येतं. तर संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत नजहम शमीम शेख, जे की फिजी या देशाचे आहेत. जागतिक मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर रोजी असतो. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? मोटेरा स्टेडियम, जो की जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम ठरला आहे, तर या मोटेरा स्टेडियमला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आलेले आहे या मोटेरा क्रिकेट स्टेडियमला. अहमदाबादमधील जो मोटेरा क्रिकेट स्टेडियम आहे तो आता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमचे डॅश यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर या स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. पेटीएम पेमेंट बँकेचे संस्थापक कोण आहेत? ते याचे संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमची निर्मिती कोणत्या कंपनीने केली? तर ही जी निर्मिती आहे ती लार्सन अँड टुब्रो कंपनीद्वारा करण्यात आलेली आहे या नरेंद्र मोदी स्टेडियमची. फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेची विजेती सुंदरी सुमन राव फेमिना मिस इंडिया 2019
ची स्पर्धा ही सुमन राव या सुंदरीने जिंकली. फेमिना मिस इंडिया 2020 स्पर्धेची विजेती सुंदरी मानसा वाराणसी. देशातील पहिला स्मॉग टावर कोठे बसवण्यात आला? देशातील पहिला स्मॉग टावर हा दिल्लीमध्ये बसवण्यात आलेला आहे. कॅनॉट प्लेसच्या परिसरामध्ये बाबा खरक सिंह मार्गावर. देशातील दुसरा स्मॉग टावर कोठे बसवण्यात आला? हा पण दिल्लीमध्येच आहे, आनंद विहार परिसरात. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांचे वितरण कोणत्या दिवशी केले जाते? तर या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी करण्यात येते आणि ते माजी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते. आशिया खंडातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक म्हणजेच नॅसट्रॅक ची एकूण लांबी किती आहे? तर त्याची लांबी आहे 11.3 किलोमीटर. जगातील सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते? जगातील सर्वाधिक मोठे असे रामसर स्थळ आहे रिओ निग्रो, जे की ब्राझीलमध्ये आहे. आओ घर में सीखे ही योजना सुरू करणारे राज्य? ही योजना राजस्थान शासनाने सुरू केलेली आहे. आओ घर में सीखे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स उपक्रमाअंतर्गत कोणत्या देशाला सर्वप्रथम कोरोना विषाणूवरील लस मिळाली? तर ती घाना या देशाला सर्वप्रथम मिळालेली आहे कोवॅक्स या जागतिक आरोग्य संघटनेच्या उपक्रमाअंतर्गत. भारतात पहिल्यांदा कोविड-19 वर उपलब्ध करण्यात आलेली लस तर ती होती कोवॅक्सिन, ज्याचं दुसरं नाव आहे BBV152. ठीक आहे. वॅक्सिन मैत्री या प्रकल्पाअंतर्गत कोणत्या देशांना सर्वप्रथम कोरोना विषाणूवरील लस देण्यात आली? भारताकडून वॅक्सिन मित्रा या प्रकल्पाअंतर्गत कोणत्या देशांना सर्वप्रथम कोरोना विषाणूवरील लस देण्यात आली? मालदीव आणि भूतान या 2 देशांना. रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या असलेला आशियाई देश कोणता? तो आहे चीन. चीनमधील सर्वाधिक स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आलेला आहे. द रेस ऑफ माय लाईफ अँड ॲटोग्राफी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हे आत्मचरित्र मिल्खा सिंग यांचे आहे. जागतिक मानवी हक्क दिन डॅश रोजी साजरा करतात? जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर रोजी साजरा करतात. ब्लू ओरिजिन या अवकाश कंपनीचे मालक कोण आहेत? ब्लू ओरिजिन या कंपनीचे मालक आहेत जेफ बेझोस. ब्लू ओरिजिन कंपनीने अवकाश पर्यटनासाठी तयार केलेल्या अग्नियानास कोणते नाव आहे? तर त्याला नाव आहे न्यू शेपर्ड आणि हे जे अग्नियान आहे ते ब्लू ओरिजिन कंपनीने बनवलेले आहे, ज्याचे मालक आहेत जेफ बेझोस. भारतीय क्रिकेट अकादमीचे क्रिकेट निर्देशक कोण आहेत? तर VVS लक्ष्मण हे भारतीय क्रिकेट अकादमीचे क्रिकेट निर्देशक आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये सध्या मेट्रो रेल्वे कार्यरत आहे? तर मुंबई आणि नागपूर या 2 शहरांमध्ये सद्यस्थितीत मेट्रो रेल्वे आहे, म्हणजे कार्यरत आहे. देशातील पहिली मेट्रो रेल्वे केव्हा व कोठे सुरू करण्यात आली? देशातील पहिली मेट्रो रेल्वे ही कोलकाता येथे सुरू करण्यात आली ऑक्टोबर 1984 मध्ये. महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई येथे डॅश रोजी मेट्रो ट्रेन सुरू झाली? तर 8 जून 2014 रोजी महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये मेट्रो ट्रेन सुरू करण्यात आली. लाईफ या पर्यावरण संरक्षण संस्थेचे संस्थापक ऋत्विक दत्ता आणि राहुल चौधरी. केरळ राज्याचे राज्यपाल कोण आहेत?
केरळचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद. 2021 या सालाकरिता कोणत्या भारतीय संस्थेला राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड देण्यात आला? तर लाईफ या संस्थेला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे, राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड. म्हणून या संस्थेचे संस्थापक कोण आहेत हे आपणास माहीत असणं गरजेचं आहे. ऋत्विक दत्ता, राहुल चौधरी. आणि लाईफ ही संस्था पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. तर याचं फुल फॉर्म बघा, लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट. आणि ही संस्था कुठली आहे? दिल्लीतील आहे. बांगलादेशला भारताशी जोडणारा 1.9 किलोमीटर लांबीचा मैत्री पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? हा मैत्री पूल फेनी नदीवर बांधण्यात आलेला आहे, ज्याची लांबी आहे 1.9 किलोमीटर. वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारा पहिला युरोपीय देश तो आहे माल्टा. माल्टा या युरोपियन देशाने गांजाला मान्यता दिली आहे आणि अशा प्रकारची मान्यता देणारा युरोपातला हा पहिलाच देश आहे. संयुक्त राष्ट्रांची 27वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे नियोजित करण्यात आलेली आहे? म्हणजे नियोजित हवामान बदल परिषद कोठे आहे? तर ती शर्म अल शेख, इजिप्तमधील शर्म अल शेख येथे नियोजित आहे 27वी जागतिक हवामान बदल परिषद. महाराष्ट्रातील पहिले मेडिकॅब रुग्णालय डॅश येथे उभारण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातील पहिले असे मेडिकॅब रुग्णालय जालना जिल्ह्यामध्ये उभारण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांची 26वी जागतिक हवामान बदल परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ही ग्लासगो येथे आयोजित करण्यात आली, स्कॉटलँडची राजधानी ग्लासगो येथे. संयुक्त राष्ट्रांची पहिली जागतिक हवामान परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? ही आयोजित करण्यात आली होती जर्मनीची राजधानी बर्लिन येथे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी डॅश ते डॅश दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. तर स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12 ते 16 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. 2020 मधील 23व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन डॅश येथे करण्यात आले होते. तर 2020 मधील 23व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते आणि त्याचं घोषवाक्य होतं फिट यूथ फिट इंडिया. 2021च्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची मुख्य संकल्पना काय होती? त्याची मुख्य संकल्पना होती उत्साह नए भारत का. सर्वप्रथम डॅश शहरात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 1995 मध्ये करण्यात आले. भोपाळ या शहरामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते 1995 मध्ये. राज्यात माहिती अधिकार दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? हा 28 सप्टेंबर रोजी साजरा करतात आणि पहिला जो माहिती अधिकार दिन आहे तो 2008 या वर्षी साजरा करण्यात आला होता. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक कोणता? तो आहे 3रा. संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे पहिले 5 देश आहेत अमेरिका, त्यानंतर चीन, त्यानंतर भारत, त्यानंतर रशिया आणि त्यानंतर UK चा क्रमांक येतो. दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांचे टोपण नाव? फ्लाइंग सिख. जागतिक पर्यटन दिन कधी साजरा करतात? जागतिक पर्यटन दिन हा 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. वतन प्रेम योजना, वतन प्रेम योजना सुरू करणारे राज्य कोणते आहे? गुजरात. गुजरात राज्याने वतन प्रेम योजना सुरू केलेली आहे. भारतातील बिबट्यांची स्थिती 2018 अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? तर 3रा लागतो. बिबट्यांची संख्या सर्वाधिक असलेल्या राज्यांचा योग्य क्रम कोणता?
तर बघा, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. तर मध्य प्रदेशमध्ये 3421 बिबट्या आहेत आणि कर्नाटकमध्ये 1783, तर महाराष्ट्रामध्ये 1690 आहेत. भारतात बिबट्यांची गणना दर डॅश वर्षांनी केली जाते. दर 4 वर्षांनी बिबट्यांची गणना केली जाते. जशी वाघांची गणना ही दर 4 वर्षांनी होते, तशीच बिबट्यांची देखील गणना ही 4 वर्षांनी होते. सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू करणारे भारतातील पहिले शहर ते आहे वाराणसी. उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरामध्ये ही रोपवे सेवा सुरू करण्यात आलेली आहे, ती पण सार्वजनिक वाहतुकीसाठी. सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू करणारा पहिला देश कोणता? तो आहे बोलिव्हिया. सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू करणारा जगातील पहिला देश बोलिव्हिया. सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू करणारा भारत हा डॅशवा देश ठरला? तिसरा. तर पहिल्यांदा बोलिव्हिया या देशामध्ये रोपवे सेवा ही सार्वजनिक करण्यात आली, त्याच्यानंतर मेक्सिको या देशामध्ये आणि आता भारतामधील वाराणसी शहरामध्ये ही रोपवे सेवा सार्वजनिक करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी तिचा वापर करण्यात येत आहे. म्हणून भारत हा जगातील तिसरा असा देश आहे ज्या देशाने सार्वजनिक वाहतुकीसाठी रोपवे सेवा सुरू केलेली आहे. मिस युनिव्हर्स 2021 हा किताब पटकावणारी सुंदरी हरनाज संधू. मिस युनिव्हर्स किताब पटकावणारी पहिली भारतीय सुंदरी सुष्मिता सेन. 1994 मध्ये हा किताब मिस युनिव्हर्स हा किताब तिने पटकावला. तर 2021 मध्ये भारतीय सुंदरी हरनाज संधू हिने हा किताब पटकावला. आतापर्यंतच्या काळात किती भारतीय तरुणींनी मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला आहे? तर बघा, एकूण 3 सुंदरींनी किंवा 3 तरुणींनी हा किताब पटकावलेला आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सुष्मिता सेन यांनी, त्यांच्यानंतर लारा दत्ता यांनी आणि आता हरनाज संधू हिने हा किताब पटकावलेला आहे. 17व्या मिस युनिव्हर्स स्पर्धांचे आयोजन कोठे करण्यात आले होते? 17व्या. त्याचं आयोजन इस्रायलमधील इलात या शहरात करण्यात आले होते. मिस वर्ल्ड 2021 चा किताब पटकावणारी सुंदरी तर कॅरोलिना बिलॉस्का हिने हा मिस वर्ल्ड 2021 चा किताब पटकावला. मिस वर्ल्ड हा किताब पटकावणारी प्रथम भारतीय सुंदरी रीटा फारिया हिने 1966 मध्ये मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता. रीटा फारिया यांनी 1966 मध्ये, ऐश्वर्या रॉय यांनी 1994 मध्ये, डायना हेडन यांनी 1997 मध्ये, युक्ता मुखी यांनी 1999 मध्ये, प्रियंका चोप्रा यांनी 2000 या वर्षात, तर मानुषी छिल्लर हिने 2017 मध्ये हा किताब पटकावला. तर अशा पद्धतीने आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मिस वर्ल्ड हा किताब पटकावणाऱ्या एकूण 6 भारतीय तरुणी ठरल्या आहेत किंवा महिला आहेत. वाराणसी येथील रोपवे डॅश व डॅश दरम्यान 3.45 किमीचा आहे, म्हणजे जवळपास 3.5 किलोमीटरचा आहे. तर बघा, कॅन्ट रेल्वे स्टेशन व चर्च स्क्वेअर या दरम्यानचा हा जवळपास 3.5 किलोमीटरचा रोपवे आहे. कॅन्ट रेल्वे स्टेशन म्हणजेच वाराणसी जंक्शन. न्यू डेव्हलपमेंट बँक ची स्थापना केव्हा करण्यात आली? या बँकेची स्थापना 2015 मध्ये करण्यात आलेली आहे. NDB, ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय कोठे आहे? त्याचं मुख्यालय शांघायमध्ये आहे. तर न्यू डेव्हलपमेंट बँकेविषयी असे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं की या बँकेविषयी आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर का? तर बघा की या बँकेची ब्रिक्स संघटनेद्वारा स्थापना करण्यात आलेली आहे.
आणि याचे सुरुवातीला ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असे नामकरण करण्यात आले होते आणि नंतर ते बदलून न्यू डेव्हलपमेंट बँक असे करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, मायरिस्टिका स्वम्प्स म्हणजेच देवराईला जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारे पहिले राज्य ते आहे महाराष्ट्र. डॅश जिल्ह्यातील बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वम्प्स क्षेत्रास जैविक वारसा क्षेत्र दर्जा देण्यात आला. तर उत्तर आहे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबर्डे येथील मायरिस्टिका स्वम्प्स, ज्याला आपण देवराई असे संबोधतो, त्या क्षेत्रास जैविक वारसा क्षेत्र असा दर्जा देण्यात आलेला आहे. देशातील पहिले असे राज्य आहे महाराष्ट्र, ज्यामध्ये अशा प्रकारच्या देवराईला जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. 2021 सालचा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला? हा पुरस्कार डॉक्टर शकुंतला थिलस्टेड यांना जाहीर झालेला आहे. जागतिक अन्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय MS स्वामीनाथन. मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेले पहिले व्यक्ती लाल बहादूर शास्त्री. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी सर्वात तरुण व्यक्ती सचिन तेंडुलकर. स्वित्झर्लंडमधील पर्यावरण गट IQ एअरच्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते? दिल्ली. IQ एअरचे मुख्यालय कोठे आहे? गोल्च. स्वित्झर्लंडमधील गोल्च येथे IQ एअरचे मुख्यालय आहे. वित्तीय क्रिया कार्यदलाचे मुख्यालय कोठे आहे? वित्तीय क्रिया कार्यदल याचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. दिवंगत प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे मूळ नाव? त्यांचं मूळ नाव मोहम्मद युसुफ खान असं होतं. दिलीप कुमार यांना दिलीप कुमार ही उपाधी कोणी बहाल केली? त्यांना देविका राणी यांनी दिलीप कुमार अशी उपाधी बहाल केली होती आणि तेव्हापासून म्हणजे मोहम्मद युसुफ खान हे दिलीप कुमार या नावाने जगप्रसिद्ध झाले. दिलीप कुमार द सबस्टन्स अँड शॅडो या दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे रेखाटन कोणी केले? ते उदय तारा नायर यांनी केलेले आहे. 2021 साली डॅश यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. कर्नल बी संतोष बाबू यांना 2021 या साली मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय युवा दिन डॅश रोजी साजरा करतात? आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. पंजाब राज्य सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना अल्प मुदतीचे कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना सुरू केली. तिचे नाव काय? तर तिचे नाव आहे मेरा काम मेरा नाम. माझी मेट्रो किंवा हरित मेट्रो अशी डॅश मेट्रोची ओळख आहे. नागपूर मेट्रोची माझी मेट्रो किंवा हरित मेट्रो अशी ओळख आहे. भारतातील पहिली किसान रेल्वे कोणत्या 2 स्थळांदरम्यान धावली? देवळाली ते दानापूर दरम्यान भारतातील पहिली किसान रेल्वे ही देवळाली ते दानापूर दरम्यान धावली. तर देवळाली हे नाशिक जिल्ह्यात येतं आणि दानापूर हे बिहार राज्यामध्ये आहे. जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू करणारा देश कोणता? जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन सुरू करणारा जगातील पहिला देश आहे भारत. कोविड-19 वर लस विकसित करणारा पहिला देश रशिया. कोविड-19 वरील पहिली लस कोणती? तर स्पुटनिक व्ही ही कोविड-19 वरील पहिली लस जी की रशियाने बनवली.
भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्थानकाला डॅश हे नवीन नाव देण्यात आले. तर भोपाळमधील जे हबीबगंज रेल्वे स्टेशन आहे त्याला आता गोंड राणी कमलापती या नावाने ओळखले जाते. देशातील पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे 9mm मशीन पिस्तूल ज्याचे नाव डॅश आहे. तर पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा असा मशीन पिस्तूल 9mm मशीन पिस्तूल ज्याचं नाव अस्मी असं ठेवण्यात आलेलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO चे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? जी सतीश रेड्डी. 2019 सालचा 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार डॅश यांना देण्यात आला. हा पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख कोण आहेत? केंद्रीय अन्वेषण विभागाचे प्रमुख आहेत सुबोध कुमार अग्रवाल. म्हणजेच CBI चे प्रमुख सुबोध कुमार अग्रवाल आहेत. CBI ची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 एप्रिल 1963 रोजी CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना करण्यात आली. भारतातील पहिले खाजगीरित्या निर्मित क्रायोजेनिक रॉकेट इंजिन त्याचं नाव आहे धवन 1. रॉकेट शास्त्रज्ञ सतीश धवन यांच्या नावावरून हे धवन 1 नाव देण्यात आलेलं आहे क्रायोजेनिक रॉकेट इंजिनला, जे की पहिलेच खाजगीरित्या निर्मित असे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन आहे. 2019 या वर्षाकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास देण्यात आला? तर 2019 या सालातील जो पुरस्कार आहे तो अनुराधा पाटील यांना मिळाला, कदाचित अजूनही या काव्यसंग्रहासाठी. 2018 या वर्षाकरिता मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणास मिळाला? हा पुरस्कार डॉक्टर म. सु. पाटील यांना त्यांच्या सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध या समीक्षा ग्रंथासाठी. तर 2020 या वर्षातील पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? नंदा खरे यांना मिळालेला आहे. आता 2020 सालचा मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक सोनाली नवांगुळ या लेखिकेला मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार 2020 या वर्षाकरिताचा मिळालेला आहे. मित्रांनो, प्रश्न आहे इरदाम जामलिंग कथई या तमिळ कादंबरीच्या लेखिका. तर ही कादंबरी सलमा यांनी लिहिलेली आहे. ही एक तमिळ भाषेतील कादंबरी आहे, इरदाम जामलिन कथई. तर मध्यरात्रीचे तास हा ग्रंथ कोणत्या मूळ साहित्य कृतीचा अनुवाद आहे? हा इरदाम जामलिन कथई या कादंबरीचा मराठी अनुवाद म्हणजे मध्यरात्रीचे तास. आणि याचे मूळ लेखक कोण आहेत या इरदाम जामलिंग कथई या ग्रंथाचे? सलमा. देव बाभळी या नाटकाचे लेखक? प्राजक्त देशमुख. ज्ञानपीठ पुरस्काराचे पहिले मानकरी? जी शंकर कुरूप. 2021च्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी? दामोदर मावजो, जे की कोंकणी लेखक आहेत. त्यांना 2021 या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 2020 मधील 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर बंगळुरू येथे करण्यात आले होते. 2020 मधील 107व्या भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचे आयोजन. आणि बंगळुरूतील युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्स या विद्यापीठामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 चे मानकरी? संजय गुप्ता. 2020 या सालाकरिता लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार हा संजय गुप्ता यांना देण्यात आला.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार केव्हापासून दिला जात आहे? हा पुरस्कार 2009 सालापासून दिला जात आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 चे मानकरी ते आहेत सायरस पूनावाला. आठवणीत राहू द्या की 2020 या सालाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार संजय गुप्ता यांना देण्यात आला आणि 2021 चा पुरस्कार हा सायरस पूनावाला यांना देण्यात आला. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारांची जी घोषणा करण्यात आलेली आहे किंवा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे ती 2009 या सालापासून सुरू करण्यात आलेली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पहिले मराठी साहित्यिक वी.स. खांडेकर. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? हा 5 जून रोजी साजरा केला जातो. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास पुरस्कार 2021 चा बहुमान मिळविणारी संघटना. हा पुरस्कार प्रथम या संघटनेला देण्यात आला. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण व विकास हा पुरस्कार 2021 या सालासाठीचा प्रथम या संस्थेला देण्यात आला. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त ते आहेत सुशील चंद्रा. भारतीय संविधानाच्या कलम डॅश अन्वये 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. तर 324 अन्वये, ठीक आहे, संविधान कलम 324 अन्वये 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? न्यायमूर्ती विद्यासागर कानडे. लोकायुक्त पद निर्माण करण्यासंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ते आहे ओडिशा. लोकायुक्त पद निर्माण करण्यासंबंधीचा कायदा करणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य होय. लोकायुक्त पदाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा असतो. रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणाऱ्या जगातील पहिल्या हॉस्पिटल ट्रेनचे नाव काय? तिचं नाव आहे लाईफलाईन एक्सप्रेस, ज्याला मराठीमध्ये जीवनरेखा एक्सप्रेस असं म्हटलं जातं. तर रुग्णालयातील सर्व सेवांनी सुसज्ज अशी जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन ही भारतामध्ये अस्तित्वात आलेली आहे, निर्माण करण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे लाईफलाईन एक्सप्रेस म्हणजेच जीवनरेखा एक्सप्रेस. मॅजिक ट्रेन ऑफ इंडिया असे कोणत्या ट्रेन बाबत म्हटले जाते? मॅजिक ट्रेन ऑफ इंडिया. जीवनरेखा एक्सप्रेस म्हणजेच लाईफलाईन एक्सप्रेसलाच मॅजिक ट्रेन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. लाईफलाईन एक्सप्रेस केव्हा सुरू करण्यात आली? ही जी ट्रेन आहे ती जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार केव्हापासून दिले जात आहेत? हे पुरस्कार 1996 पासून देण्यास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी पु. ल. देशपांडे. 2020 या वर्षाकरिता डॅश यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आशा भोसले यांना 2020 या सालाकरिता महाराष्ट्र भूषण म्हणून निवडण्यात आलं. त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं. 2015चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व दिवंगत बाबासाहेब पुरंदरे. महाराष्ट्रात बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? हा दिन 3 जानेवारी रोजी साजरा करतात. राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? ही प्रयोगशाळा नागपूरमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील पहिली अशी
वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा ही नागपूरमध्ये स्थापन करण्यात आली आहे. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनीने कोविड-19 वर विकसित केलेली लस, तिचे नाव आहे कोविशिल्ड. अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीने कोविड-19 वर विकसित केलेली लस, तर तिचे नाव आहे झायकोव्ह डी. ठीक आहे, झायकोव्ह डी. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने कोविड-19 वर विकसित केलेली लस, तर तिचे नाव आहे कोवॅक्सिन. तर आठवणीत राहू द्या की पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या फार्मास्युटिकल कंपनीने कोविशिल्ड ही लस बनवलेली आहे. तर अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या फार्मास्युटिकल कंपनीने झायकोव्ह डी ही लस बनवलेली आहे. तर हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन ही लस बनवलेली आहे. महाराष्ट्रातील रामसरचा दर्जा प्राप्त स्थळे, तर ती एकूण 2 आहेत. ती म्हणजे नांदूर मधमेश्वर अभयारण्य आणि लोणार सरोवर, या 2 स्थळांना रामसरचा दर्जा देण्यात आलेला आहे. के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जाणारा 2020 या वर्षासाठीचा सरस्वती सन्मान मिळविणारे ते आहेत शरण कुमार लिंबाळे. लाल सलाम अ नॉव्हेल या कादंबरीचे लेखक, लाल सलाम अ नॉव्हेल या कादंबरीचे लेखक स्मृती इराणी. भारतातील आकाराने सर्वात लहान रामसर स्थळ कोणते? ते आहे रेणुका सरोवर, जे की हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ होय, रेणुका सरोवर. बिटकॉइनला राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश, तो आहे एल साल्वाडोर. ठीक आहे, एल साल्वाडोर या देशाने बिटकॉइनला राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारले आहे. ट्विटरचे वर्तमान मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे ट्विटर या कंपनीचे CEO कोण आहेत? ते आहेत पराग अग्रवाल. इंटरपोलचे वर्तमान महासचिव ते आहेत जगेन स्टॉक. जगातील पहिले पेपरलेस सरकार कोणते? ते आहे दुबई. दुबई सरकारने तेथील सर्व शासकीय कारभार हे पेपरलेस केले आहेत. जागतिक जल दिन कधी पाळतात? जागतिक जल दिन 22 मार्च रोजी असतो. भारतातील आकाराने सर्वात मोठे रामसर स्थळ कोणते? ते आहे सुंदरबन पाणथळ प्रदेश, जे की पश्चिम बंगालमध्ये आहे. हे भारतातील सर्वात मोठे, आकाराने सर्वात मोठे असे रामसर स्थळ आहे. जनरल बिपिन रावत यांनी भारताचे डॅशवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार सांभाळला होता. तर 26वे लष्कर प्रमुख म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता जनरल बिपिन रावत यांनी. भारताचे वर्तमान लष्कर प्रमुख कोण आहेत? मनोज नरवणे हे भारताचे वर्तमान लष्कर प्रमुख आहोत. 2020 या वर्षातील गांधी शांतता पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांना गौरविण्यात आले 2020च्या गांधी शांतता पुरस्काराने. 2019 या वर्षातील गांधी शांतता पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर 2019चा पुरस्कार सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना देण्यात आला. पहिला गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? पहिला गांधी शांतता पुरस्कार हा ज्युलियस नेरेरे यांना देण्यात आला होता. विशी तिशी चाळीशी या साहित्य कृतीचे लेखक डॉक्टर आशुतोष जावडेकर. जागतिक महिला दिन कधी साजरा करतात?
8 मार्च रोजी. भारतातील पहिले खाजगीरित्या निर्मित क्रायोजेनिक रॉकेट इंजन धवन 1 ची निर्मिती करणारी कंपनी, तर ती आहे स्कायरूट एरोस्पेस. हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने धवन 1 या क्रायोजेनिक रॉकेट इंजिनची निर्मिती केली आहे आणि स्कायरूट एरोस्पेस ही खाजगी कंपनी आहे आणि अशा प्रकारचं इंजिन बनवणारी ती पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इथे 300 प्रश्न पूर्ण होतात. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक अवश्य करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा.